मी तुला म्हणून सांगते, आई शिकवून शिकवून थकली, पण पापडाचा गोल काही जमतच नाही बघ मला. या वेळेला मी येते तुझ्याकडे मदतीला. चालेल की. मग बघू कसं जमत नाही ते. आता तू शिकवणार म्हटल्यावर जमणार कसं नाही बरं? अगं सोपं असतंय मंजू. आवर की पटापटा. करते करते. उन्हाळ्याची कामं चालू आहेत का? वय काही हवंय का? अ, 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 ते हळद घातलेलं दूध हवंय. बरं आणते. इथंच आणू का? नाही नको, खोलीमध्येच पाठव. बर आणते. सँडी, सिमरन, हाऊज यू? अगं म्हणजे कशी आहेस असं विचारतोय मी. ए हात सोड. ही काय मुंबई नाहीये तुझी. हे याचमुळे ना गावाच्या प्रगतीचा एंड होतो. आणि मला सांग, एवढी उशिरा का आलीस ग? उशीर कुठं? उलट 5 मिनिट आधी आले मी. कशी लपत छपत आले माझं मला माहित. गावातलं कोणी पाहिलं असतं ना तर ही बोंबाबोंब करत फिरले असते, सँडी सिमरनला पिक्चर मध्ये काम देतोय म्हणून. ओ माय गॉड, कसली हुशार आहेस ग तू. बरं सँडी, तू दिलेले सगळे डायलॉग असे घडाघडा पाठ केले. हा, आत्ता बोलून दाखवते तुला. हे बघ. अगं इथं कुठे बोलून दाखवते? हे बघ, डायलॉगचा काही प्रॉब्लेम नाहीये. डायरेक्टर साहेबांशी मी बोलून ठेवलंय, त्यांना लय आवडलंय तुझा चेहरा. ते म्हणतात लगेच घेऊन ये म्हणून. खरंच? हा मग अगं मग काय, तुला तर माहिती आहे आपलं काम. आज आत्ता ताबडतोब म्हणलं लगेच येतो, लगेच. अरे वा, म्हणजे ऑडिशन नाही दिली तरी चालेल? अगं चालेल की, म्या आहे ना. आणि तुला सांगतो, त्यांनी अगदी सांगितलं तर काहीतरी करून दाखवायचं. हा. आणि तशीही आपली ओळख डायरेक्टर साहेबांशी आहे बर का. तर आता डायरेक्ट मुंबई. मुंबई. बरं मला सांग, तू यातलं काय घरी सांगितलं नाही ना? नाही, अजून तरी नाही. हा, गुड गुड गुड. बरं मला सांग, आता किती पैसे आहेत तुझ्याकडं? 15 रुपये. काय 15 रुपये? अगं आपल्याला काय गावात कुल्फी खायला नाही जायचंय, मुंबईला जायचंय, मुंबईला. अरे मग असं सांग ना, 2-3 हजार असते. फक्त 2-3 हजार? अरे पण पैसे कशाला पाहिजे? आता तुझ्यासारख्या राणीला म्या काय बस मधनं घेऊन जाणार आहे होय? तुला एसी कार मधनं नेलं पाहिजे. आता मला सांग, उद्या आपण बस मधनं गेलो, तुला घाम आला, तुझा मेकअप उतरला आणि तुला डायरेक्टरने रिजेक्ट केलं, मग? सँडी, तू माझा लहानपणीचा मित्र आहे ना. डायरेक्टर साहेबांशी बोल ना, माझ्यासाठी बोल ना तू. अगं मग तेच तर सांगतोय ना बाई तुला मी. चल माझ्या बरोबर मुंबईला, तुझी आणि त्यांची ओळख करून देतो. आपण मुंबईला गेलो होतो, परत कधी यायचं? अगं जायचं, भेटायचं आणि लगेच परत यायचं. त्याला काय, चल आत्ता जायचं का? काय युवा नेते, आज एवढे शांत कसे? काही नाही भाऊ, असंच. बोला की, मन मोकळपणानं बोला. हा? भाऊ ते काय झालं? भाऊ ते प्रतापदादा आणि त्यांचे पिताश्री, त्यांचं काय? त्यांची वाट लावावी लागेल. काय? अहो, आमचा विश्वासच बसत नाही आमच्या कानावर. म्हणजे आम्हाला वाटलं की तुम्ही त्या राज्यमंत्री रावसाहेबांना जाऊन मिळालात की काय. भाऊ असं कधी होईल का? बोला, काय झालं?
भाऊ म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. बोला. पण भाऊ आपण हे जे करतोय ना त्याने काही होणार नाही भाऊ. असं म्हणजे म्हणजे भाऊ बघा ना, त्या बबननी लोकांच्या सह्या घेतल्या पुलाच्या मागणीसाठी आणि त्यामुळे आयती संधी मिळाली रावसाहेबांना विकासाची. राजकुमार, टेल मी समथिंग आय डोंट नो. मला जे माहित नाही ते सांग ना. म्हणजे भाऊ आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे एकतर लोकांचा आपल्यावर विश्वास तरी बसला पाहिजे, नाहीतर त्यांना आपली भीती तरी वाटली पाहिजे. आणि ते करायला काय करावं लागेल? माझ्याकडे एक प्लॅन आहे भाऊ. शूट. भाऊ आता कसं आहे बघा, म्हणजे हॅलो. हा, अरे तुझा प्लॅन लय मस्त आहे. हा, भारी एकदम. पण जरा भीती पण वाटते मला. हा, नाही ते आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, मला कळतंय. हा, मी कळवते तुला नंतर. हा, मी कळवते तुला. हा, चालेल, मी फोन करते तुला. हा, चालेल चालेल. चल ठेवते आता फोन मी. हा, नाही तो कोणी पाहायचं, घराजवळ पोहोचले ना आता. हा, चालेल, ठेवते फोन. हा, बाय. मगर कभी अलविदा ना काही ना. बाय, ठेवते फोन. ताई, तू तर लवकर येणार होती ना ग, मग एवढा उशीर कसा झाला? अरे देर कहा की, देर तो हो गई मेरी जान. कुणी आलं का? अगं मामा आलाय केव्हाच विचारतोय बघ, सुमी कुठे आहे, सुमी कुठे आहे. अगं मग तू सांगितलं नाही का मी नाक्यावर नेल पेंट आणायला गेलते ते? अगं पण तू तर लिपस्टिक आणायला गेलती ना. अगं हा, लिपस्टिकच आणायला गेलते, ते चुकून बोलले गेले ग. माझी कुल्फी कुठे आहे? कोणची कुल्फी? अगं तू कुल्फी आणणार होती ना माझ्यासाठी. हे ग, घरात चला आधी. म्हणे कुल्फी आणली का, हिचे हट्ट निसते पूर्ण करा. काम करायला दिलेलं तेवढं पण करता येत नाही का ग तुला? चला तो, कुल्फी आणली का? तुम्ही आवरली ना ही रूम? हो. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का ही रूम आवरायला? मला न विचारता माझ्या वस्तूंना हात कसं काय लावता तुम्ही? मी इथे एक पुस्तक ठेवलं होतं आणि काही कागदपत्र होते. कुठे आहेत ते? मी तुम्हाला विचारतो, कुठे आहेत ते? दूध. या. तुम्ही आला? वय, तुम्ही म्हणाला होता ना हळदीचं दूध हवंय. ठीक आहे, ठेवा तिथे. जी. केशवा माधवा तुझ्या नामातरी गोडवा, तुझ्या नामातरी गोडवा. वाव, किती गोड गातेस तू. थांबलीस का गाना, मी तुझं मस्त रेकॉर्डिंग करते. अहो ताईसाहेब राहू द्या की, कशाला तुम्ही उगाच वगैरे काही नाही. तुझा आवाज मस्त आहे म्हणून. तू गाणं कुठे शिकलीस? ताईसाहेब, समद देवाकडूनच शिकून आली ही सर्व गुण संपन्न. मग गातेस ना? अहो ताईसाहेब अजून लई कामं बाकी आहेत बघा, नंतर कधी चालेल का? मला दिसतीयस तू बिझी आहेस, इसलिए इस बार हम तुम्हें बख्श देते हैं, बट नेक्स्ट टाइम तुला माझ्या आवडीचं गाणं गायला लागेल आणि आपण ते रेकॉर्ड करूया आणि मग मी ते अपलोड करीन आणि तेव्हा नो कारण. ओके? येते येते ग. रमे, मला एक सांग बरं, काय ग? देवाने समदे गुण तुलाच कसे का दिले? तुझ्यात काय बी कमी नाही. मंजू, तू पुन्हा सुरू झाली का ग? अगं खरंच की, तू ज्या घरात जाशील ना त्या घराचं सोनं करशील.
छोटे मालक तुम्ही ए भावाने मला सांग, हिला सोडून कुठे गेली होतीस का? आहो ते नाक्यावरच गेलते. तिथे एक मैत्रीण भेटली आणि तिथून दुसऱ्या मैत्रिणीकडे गेले आणि पटापटा काम केलं आणि घरी आले. हे तुझं पटापटा येणं काय ग? मी कवा धरणं आलो इथं? लेकरू घरात एकटं राहिलं होतं ना. थंड पाणी नाहीये का बाई? बर्फाच्या लादाचा टँकर आणतो डोक्यावर होतायला. थंड पाणी नाही का? केवढी मी ज्या पुरीची लोकांना पाणी प्यायला नाही तर. हे कपडे धुवायचेत का? अगं नाही ग, इतक्या वेळेला धुतलेत का आता त्याचा रंगच जायचं बाकी आहे. ए भावाने, समजतायत बरं का टोमने मला. बाप आहे मी तुझा. अजिबात नवीन कपडे मिळणार नाहीत आता. नकोय मला तुमच्याकडनं कपडे. हं? आणि घ्यायचे झाले तर घेईल मी माझ्या पैशानं. ऐकलं का चिंगे? ओळ हिला ओळ. हे तुला नटण्या मुरड्या तू कधी वेळ मिळतो का कष्ट करून पैसे कमवायला? अहो केली होती छोटी छोटी कामं आणि साठवले पण होते पैसे. उधळायला वाटतं. एक लक्षात ठेव, पै पै जोडून पैसा साठवतोय तुझ्या लग्नासाठी. तुझे पैसे नको का आम्हाला, पण इथं आमच्या समोर उधळू तरी नको. हळहळ वाटायचे आम्हाला. माझ्या लग्नाची काळजी नका करू तुम्ही. मग लग्नच करायचं नाही का? अहो तसं नाही हो, पण कसं आहे ना, एकदा का माझी फिल्म आली ना, काही हिरोंची घराबाहेर रांग लागल. धक्का बुक्की चेंगरा चेंगरी होईल पा. हा फक्त का माझी फिल्म येऊ द्या, मग बघा तुम्ही. काम होतं तर आवाज द्यायचा ना. हो, माझ्या खोलीची साफसफाई करायची होती. अहो मग आवाज द्यायचा की मी आले असते लगेच. तुम्ही कशाला आलात? हा, ग्लास द्यायचा होता. अहो तो पण न्यायला आले असते की म्या. नाही ठीक आहे, मी ग्लास आणलाय. तू फक्त साफसफाई कर. वय लगेच करते. छोटे मालक अजून काही हवंय का? आतापर्यंत तुम्ही मला सॉरी म्हणत आलात, पण आज मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. त्या दिवशी तुम्ही माझी खोली आवरलीत, सगळी कागदपत्र नीट ठेवलीत आणि विनाकारण मी तुम्हाला बोललो. काही कारण नसताना मी तुमच्यावर चिडलो, त्यासाठी सॉरी. छोटे मालक मामा, आम्ही मंदिरात गेलो होतो ना, तिथे खूप लोक जमली होती. दर्शनाला? नाही रे मामा, थांब मी सांगते. हे बघ, ती लोक जमली होती ना, ती खूप भांडायला लागली आणि मग अचानक प्रताप दादा आले. प्रताप दादा माहितीये ना तुला? मला सगळं माहित आहे का, तू पुढे सांग. हा, तर प्रताप दादा आले आणि त्यांना बघून समजे शांत झाले. आणि मग प्रताप दादा काहीतरी बोलले. काही काही लोक तर त्यांना घाबरले पण होते. अगं चिंगे, तिथे अंकुश भाऊ आले नाही म्हणून. जर ते आले असते ना, तुझे ते प्रताप दादा त्यांना बघून पळून गेले असते. कळलं का? तुला काय झालं का दात हिचकायला? हा, कोण थांबला असतं आणि कोण शेपूट घालून पळून गेला असतं ना, ते साऱ्या गावाला माहितीये. 2 दिवस थांबा, मग कळेल तुम्हाला. 2 दिवस? 2 दिवस असं काय घडणार आहे ना? काय सूर्य का पश्चिमेला उगवणार आहे की काय? तसं समजा. कोणाचा फोन होता का? दादा ते काय म्हणत होता ते सूर्याचं? अगं सुने, मी कामात आहे जरा, म्हणून फोन कट करते ना. हा, नंतर बोलू आपण. ठेवते बाय. हा बाय. काय काय सुने कोण? आहो ती माझ्या शाळेची मैत्रीण आहे, शाळेतली. हा, मी विसरलोच होतो ही शाळेत जात होती ती. एवढ्या मैत्रिणी व्हायला किती दिवस शाळेत गेली होतीस ग? अहो तुम्हाला कसं आठवेल आता, ती माझी मैत्रीण होती ना, शाळेतली आहे ती मैत्रीण माझी.
काय ध्यान आहे? अगं रमा ऐक, सरला थांब. रमा थांब. पैसे कशाला तुम्ही 2-3 दिवस काम केलंय तिनं फक्त. सरला. रमा, हे तुझे 3 दिवसाचे 300 रुपये. बरं सरला, हिचा पगार किती ठरवायचा? ते आता मी काय सांगू जी, तुम्ही जे द्याल समजून ते बरोबरच असेल ना जी. तेजू, हिचं संपूर्ण नाव डायरीत लिही, तिचा पत्ता लिही. हं? रमा, तुझं नाव सांग. रमा जगन्नाथ वैरे. आता ही कधीपासून कामाला यायला लागली ती तारीख पण लिही. हो. आणि आता तिच्या नावासमोर लिही महिन्याचा पगार 1500 रुपये आणि तुला शिकवण्याचे 500 रुपये वेगळे, म्हणजे झाले 2000 महिन्याला. चालतील ना ग 2000 महिन्याचे? काय विचारता जी, ते तुम्ही देत असाल ते बरोबरच आहे ना. उपकार झाले जी तुमचे. अगं आई, जिम मध्ये एक ऑर्गॅनिक शेतीचं पुस्तक ठेवलं होतं, तू पाहिलंस का ते? 1-2 मिनिटं थांब, मी देते तुला. बरं, सुट्ट्यांचं जे काही आहे ते तुम्ही चौघांनी मिळून ठरवून घ्यायचं. जी. कुठलंही काम अडलं नाही पाहिजे जी. याची खबरदारी घ्यायची. येऊ जी. या. अरे अरे बास बास बास. बरं प्रताप, ऐक, त्या रमाचं काम मी पक्क केलंय आणि तिचे पैसे पण ठरवलेत. चांगलंय. चांगली मुलगी आहे, गुणी आहे, मेहनती आहे. मुख्य म्हणजे तिला परिस्थितीची जाणीव आहे. आता बघ ना, आपली तेजू आणि ती एकाच वयाचे आहेत. म्हणजे त्या मुलीकडून आपली तेजू स्वयंपाकाचं, घरकामाचं काहीतरी शिकेल. उद्या सासरी गेल्यावर हिलाच उपयोग होणार आहे या सगळ्या गोष्टींचा. 1 मिनिट, उद्या सासरी जाणार आहे? तिचं आपलं 6 महिन्याचं ठरलं होतं ना, लगेच उद्यावर आलं. दादा, कुठलाही विषय माझ्या लग्नावर कसा येईल हेच चालू आहे ना तुझ्या डोक्यात? मी नाही, आई म्हणाली. बरं, लग्न आधी उरकलं तर चांगलंच आहे. काय प्रताप, म्हणजे तुझ्यासाठीच चांगलंय. नाही तर रोज तुला रामाच्या कोचिंग क्लासला जावं लागेल. 2 वाट्यात अन्नासाठी 4 वाटे पाणी, 10 कप चहासाठी 20 चमचे साखर. माझं जाऊ दे रे, मला असं वाटतंय की माझ्या आधी तूच रमाकडे कोचिंग लावलीस की काय? सगळं यायला लागलं ह्याला. अगं मग काय हरकत आहे आणि काय चुकीचं आहे ग त्यात? हे बघ, पुरुषांना स्वयंपाक येऊ दे अगं न येऊ दे, काही फरक पडत नाही. पण बायकांना घरकाम, स्वयंपाक सगळं आलंच पाहिजे. आई, मला काय वाटतं, फक्त स्त्रियांनाच का? बेसिक स्वयंपाक हा प्रत्येकाला यायलाच हवा. अगदी खरंय तुझं प्रताप, पण मुलगी जर सुगरण असेल ना तर मग प्रश्नच मिटला. एकदम करेक्ट आहे तेजू. 6 महिन्यांमध्ये एकदम सुगरण झाली पाहिजे. सुगरण. माझं जाऊ दे, आपण बघूया ना तू कोण मोठी सुगरण बायको आणतोयस ते. हॅलो, तिला जरी काही येत नसलं ना तरी मी बऱ्यापैकी सुगरण आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त 6 महिने. मग काय, फक्त मंगल सावधान. काय ग मामी, थांबलीस का? आणि अशी काय बघतेय? झालं ना तुझ्या मनासारखं? नोकरी पण मिळाली, पगार पण ठरला. भाग्यवान आहेस बघ रामा तू. असं का बरं म्हणतेस ग मामी? नोकरी मिळाली म्हणून? ते आहेच ग, पण पहिल्यांदाच एवढा पगार मिळतोय तुला. आणि बाईसाहेब पहिल्या महिन्यातच इतका पगार देणार आहेत. नाही तर मी इतकी वर्ष काम करते तेव्हा कुठे एवढा पगार मिळतोय आता मला. पण मामी, ते मला एवढा पगार काय देणार असतील ग? म्हणजे ग, मी बोलू का त्यांच्याशी? मी त्यांना सांगते की मला 1500च पुरेत म्हणून. अगं येडी का खोळी तू, असं काही म्हणायचं नाही. आणि रमा, कसं आहे ना, लक्ष्मी घरात येते ना, तिला नाही म्हणायचं नाही. आणि कसं आहे ना, त्याने तुझं काम बघितलंय, त्यांना ते आवडलंय, मेहनत दिसलीये म्हणून त्याने एवढे पैसे दिले तुला. आणि असंय, चिंगीच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचेत ना, मग साठव की. अगं मामी, साठव काय साठव? हे घे, तूच तुझ्याकडे नीट साठवून ठेव. रमा, अगं तुझी पहिली कमाई आहे ना, माझ्याकडे नको, तुझ्याकडेच ठेव. ठेव तुझ्याकडे. आता असं करणार वय? असं तुझं माझं करणार तुला? तसं नाही ग. मग तसं नाही ना, मग हे घे, ठेव. अगं मला लागले तर घेईन मी तुझ्याकडनं मागून. बाय.